मी दीपक एकनाथ नागपुरे, BTM आत्मा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. आज आपण जळगाव येथे जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत आयोजित कृषी विभाग, मत्स्य विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेल्या प्रदर्शना ठिकाणी आलेलो आहोत. खानदेश कृषी संस्कृती व पशु प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटमार्फत आयोजित केलेल्या स्टॉलला आपण भेट देऊया. तरी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदरील प्रशिक्षणात भेट देऊन वेगवेगळ्या विभागाची माहिती घ्यावी ही विनंती. आयोजित व प्रसारित केलेल्या महाविस्तार AI ॲप हे सर्व शेतकऱ्यांनी डाउनलोड करून वेगवेगळे हवामान व पीक पद्धतीवर आधारित सर्व माहिती यामध्ये घ्यावी. मत्स्य विभागामार्फत आयोजित केलेले विविध मॉडेल या ठिकाणी आपल्याला दर्शवलेले आहेत, हे आपण पाहू शकतो. प्रकल्प संचालक आत्मा या कार्यालयाकडनं जिल्ह्याभरामध्ये विविध योजना ज्या राबवल्या जातात त्याबद्दल आपण या स्टॉलमध्ये माहिती लावलेली ती आपण बघू शकतो. तालुका कृषी अधिकारी धरणगाव यांच्यामार्फत नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत वापरले जाणारे जीवामृत व खतपदार्थ कसे तयार करावे त्याबाबत आपण येथे स्टॉल लावलेला आहे, ते आपण बघू शकतो. कृषी विभागामार्फत राबवली जाणारी MHA-DBT कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये जिल्हाभरातील शेतीसाठी लागणारे अवजार व ट्रॅक्टर सदरील प्रदर्शनामध्ये आपण बघू शकतो. सदरील प्रशिक्षणामध्ये तालुका जामनेर कळसखेडे येथील गायत्री स्वयंसहायता समूहाचे सोलर ड्राय प्रॉडक्ट या ठिकाणी प्रदर्शनात आपण पाहू शकता. EMA-PME अंतर्गत ताईंनी अनुदान दिलेले कृषी विभागामार्फत आणि त्यांच्या गटाचे विविध स्टॉल आपण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या प्रकारे मोरिंगा पावडर, शेवग्याच्या झाडांच्या पानांची पावडर, याच प्रकारे विविध प्रकारचे सदरील प्रदर्शनामध्ये फळबागामध्ये वापरली जाणारी CRA टेक्निक मेटल कंट्रोलची मॉडेल आपण इथे बघू शकता. सध्याच्या परिस्थितीमध्ये वापरले जाणारे SRT टेक्निक कशी असावी त्याबाबत तालुका कृषी अधिकारी बोतवड यांनी मांडलेले हे मॉडेल आहे, आपण ते बघू शकता. हा केळी या फळपिकावरती ओळखला जातो. तरी आपण जळगाव जिल्ह्यातील विविध जे शेतकरी आहेत त्यांसाठी केळी घड पीक स्पर्धा आयोजित केलेली असून सदरील स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांमार्फत उत्पादित केलेले केळीचे वेगवेगळे घड आपण बघू शकता. प्रदर्शनामध्ये आपण महत्त्वाची म्हणजे खाऊ गल्ली त्याचे या ठिकाणी उमेद अभियानामार्फत लावलेले आपण स्टॉल बघू शकतो. खोदून त्याच्या आजूबाजूला वृक्ष लागवड करायची. मग काय होईल, या ट्रेंचवर पडलेला पाण्याचा थेंब इथे अडवला जाईल आणि आजूबाजूचे गवत म्हणा, वृक्ष म्हणा तर तिथे अडवला जाईल. त्याच्यानंतर छोट्या छोट्या टेकड्यांवर असे आडवे उतारायला आडवं आपण ट्रेंचेस करू शकतो, तिथे हे पाणी अडवलं जाईल. त्याच्यानंतर पाडामध्ये जिथे उतारा आहे तिथे अनगड दगडी बांध बांधायचे. हे अनगड दगडी बांध बांधले म्हणजे इथे काय होईल, येणारी जी माती आहे तिला तिथे अटकाव मिळेल आणि पाडातली माती तिथेच थांबून राहील, म्हणजे त्या माती सोन्याच्या कार्यक्रमामध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आपण बघू शकता. गोली चलेगी ना तलवार, हमारी ज्योति के निशान देखकर लोग कहेंगे ये आदिवासी का साम्राज्य. जय आदिवासी, जय